मी विनंती करतो ज्याने कोणी टाकले असतील की हे योग्य नाही, ज्यांनी कोणी टाकले असतील चांगले लाडू त्यांना वास येतोय चांगला, तरच बाप्पा क्षमा करणार नाही. खाल्ला आहे बघा, आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी याची. आम्ही खाऊन पण टाकू. बघ ये ना काय एवढाच म्हणेल जरी खराब हे लाडू असते प्रसाद म्हणून तरी तो असं रस्त्यावर टाकणं चुकीचं आहे. आम्ही खातोय ते लाडू फ्रेश आहेत आणि त्यांचा एक शिबिरचा स्टाफ आता धावतो त्याला म्हणजे मंदिर मधूनच टाकले गेले हा संशय येतो. खाल्ला जात आहे बघा, खाऊन पाहिजे. आणि लाडू खाण्यायोग्य आहेत. सदर लाडू हे खाण्यायोग्य आहेत. माधवी आहे ना, आमच्या नगरसेविकाही आलेल्या आहेत, मीटिंग मध्ये चालू असेल. ताई या, ताई लाडू खाण्यायोग्य हे आपण खाऊ शकतो. अशा प्रकारचे लाडू कचरा कुठे टाकलेले आहेत हे बघा ना. बघा ना, जो चांगला प्रसाद आहे आपण देवाला तिकडे आपलं तीर्थस्थान आहे, पूजन केलेलं आहे, स्वयंभू मंदिर आहे आणि कचऱ्यात टाकलेले गेले लाडू आहे. तू शूटिंग करतोस का? कोणी लाडू आम्ही खातोय. कृपया ज्याने कोणी लाडू टाकले असतील त्याला गणपती बाप्पा चांगली बुद्धी देऊ दे. कारण हा प्रसाद आहे, आमच्यासाठी आमच्या भावना आहे त्याच्यामध्ये आणि आम्ही प्रसाद खातोय. राजकारण आहे पण एक धार्मिक भावनिका विषय आहे म्हणून आम्ही इथे धावत होतो. बस बाकी याच्यात राजकारण काढायचा कोणता विषय नाही आमच्या. आणि संबंधितांनी या गोष्टीची पहिली नोंद घ्यावी. मोबाईल नंबर हा ठिकाण आहे कीर्ती कॉलेजच्या मागे मागील बाजू रिझर्व्ह बँक क्वार्टर्स. आणि गेली आमच्या माहितीप्रमाणे हा प्रसाद काल रात्री टाकलेला आहे. तर मी विनंती करतो महानगरपालिकेला पण आणि पोलीस प्रशासनाला पण की आपण हे चौकशी करावी की रात्री लाडू कोणी टाकले असतील. योगेश फेसबुक लाईव्ह आहे, टीव्हीला पण येईल. हा नाही चल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.